मागील भागात आपण पाहिलं, सरलाताई आणि प्रसाद प्रीतीला बघायला तिच्या घरी गेले होते. पाहता क्षणी प्रसादला प्रीती आवडली होती. सरलाताईंनी पण प्रीती प्रसादपेक्षा दिसायला सावळी म्हणून तिला नकार दिला होता. पण प्रसादला प्रीतीसोबतच लग्न करायचं होतं. शेवटी प्रसादच्या हट्टासमोर झुकून सरलाताईंनी लग्नाला होकार दिला. पण मनात कुठेतरी प्रसादचं लग्न झाल्यावर घरातलं आपलं वर्चस्व कमी होतं का, ही भावना सरलाताईंच्या मनात होतीच. पाहूया पुढे, राहिले दूर घर माझे भाग 3. प्रसादच्या घरून प्रीतीसाठी होकार आला होता. प्रीतीला प्रसाद आवडला होता. तिच्या घरच्यांनाही प्रसाद योग्य मुलगा वाटला. त्यांनी प्रसादकडं होकार कळवला. प्रसादचे मामा मध्यस्थी होते. त्यांनी दोन्ही घरच्या सोयीनुसार लग्नाच्या बैठकीची तारीख ठरवली. लोकलज्जेखातर सरलाताई प्रसादच्या वडिलांना सज्जनरावांना सोबत घेऊन आल्या होत्या. देण्या घेण्याबद्दल तुमच्या अपेक्षा कळल्या तर बरं होईल. प्रीतीच्या वडिलांनी सरळ मुद्द्याला हात घातला. तुमची परिस्थिती जशी तशीच आमची परिस्थिती. काय म्हणणार यावर? लग्नाचा खर्च तुम्ही करा, बाकी आम्हाला काही नको. सरलाताईंनी म्हटलं आणि प्रीतीच्या वडिलांना ते पटलं. तेही तयार झाले. दोन्ही घराच्या सोयीनं दिवाळीनंतरची लग्नाची तारीख काढली. दरम्यान प्रसाद प्रीतीसोबत बोलायला दर 2-4 दिवसात प्रीतीच्या शेजारच्या घरी असलेल्या लँडलाईनवर फोन करत होता. त्यातही प्रसाद जास्त बोलायचा. प्रीती शेजारच्या घरून बोलायची, त्यामुळं बोलताना जास्तच अवघडून जायची. प्रसाद फोनवर आईबद्दल, त्याच्या घराबद्दल खूप भरभरून बोलायचा. प्रसादला त्याची आई जास्त जवळची आहे ही गोष्ट प्रीतीच्या लक्षात आली होती. प्रसादच्या बोलण्यावरून त्याच्या आईचा स्वभाव कसा असेल, प्रसादचं घर कसं असेल याचा अंदाज प्रीती बांधत होती. फोनवर बोलण्यात प्रीतीच्या डोळ्यात नव्या संसाराची स्वप्न फुलत होती. स्वप्नात रंग भरता भरता दिवस कसे भरकन उडून गेले. डोक्यावर अक्षता पडल्या आणि प्रीती लग्न होऊन प्रसादच्या घरी आली. उंबरठ्यावर ठेवलेलं तांदूळाचं माप ओलांडून प्रीतीनं गृहप्रवेश केला. रीतिभातीनुसार देवदर्शन, पूजा वगैरे सगळे कार्यक्रम झाले. घरातल्या पाहुण्यांची वर्दळ कमी झाली. नव्याचे 9 दिवस संपले होते, पण प्रसाद आणि प्रीती यांचं नातं म्हणावं तसं फुललं नव्हतं. प्रसादचा स्वभाव नेमका कसा आहे हे प्रीतीला कळतच नव्हतं. कधीकधी तो तिला फुलासारखा जपायचा, तर कधीकधी तिच्यावर विनाकारण चिडायचा. प्रीतीला नेमकं कसं वागावं तेच कळत नव्हतं. प्रसादच्या सुट्ट्या संपल्या. तो पुन्हा कंपनीत रुजू झाला. प्रीती सकाळीच लवकर उठून प्रसादचा डब्बा वगैरे बनवायची. त्यानंतर दिवसभर घरातली सगळी कामं करायची. हातापायानं धडधाकट असूनही सरलाताई प्रीतीला कोणत्याच प्रकारची मदत करायच्या नाही. उलट टिपिकल सासू करते तसा सासूरवास हळूहळू डोकं वर काढायला लागला होता.
प्रीतीच्या रंगावरून, लग्नात काही हुंडा मिळाला नाही त्यावरून सरलाताई प्रीतीला घालून पाडून बोलू लागल्या होत्या. प्रसाद घरी आला की सरलाताई प्रीतीच्या तक्रारींचा पाढा वाचत होत्या. प्रीती चुपचाप सगळं ऐकून घेत होती. सासूबाईंनी ज्या गोष्टींच्या तक्रारी केल्या त्या पुन्हा होऊ नये म्हणून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करत होती. प्रीती मुकाट्यानं सगळं ऐकून घेत होती. हे बघून सासूबाईंना अजून चेव फुटत होता. कधी कधी प्रसाद आपल्या परीनं दोघींना समजावून सांगायचा. कधी आईवर चिडायचा तर कधी प्रीतीवर, पण त्याच्या आईच्या स्वभावात काडी मात्र फरक पडत नव्हता. प्रीती मात्र या सगळ्या गोष्टींमुळं कोमेजून जात होती. प्रसादचं लग्न झाल्यापासून त्याच्या वडिलांमध्ये एक खूप मोठा फरक पडला होता. दारू पिऊन आल्यावर ते घरात पूर्वीसारखा धिंगाणा घालत नसत. सरळ आपल्या खोलीत जाऊन झोपत असत. दिवस असेच सरत होते. प्रसाद प्रीतीला कधी कधी बाहेर फिरायला नेत होता. तेव्हा मात्र प्रसाद प्रीतीसोबत खूप चांगला राहायचा. तोच काय तो वेळ प्रीती प्रसादसोबत शांतपणे बोलू शकत होती. त्यावेळी मात्र प्रीतीला आपण पुन्हा घरी जाऊच नये असं वाटायचं. प्रीतीच्या लागवी बोलण्यामुळं शेजारच्या बायकांसोबत प्रीतीचं चांगलं पटत होतं. एक दिवस शेजारच्या काकूंनी प्रीतीला न्यूजपेपर आणून दिला. प्रीती, अगं हे बघ, कॉलेजची जाहिरात आली आहे. संस्कृतसाठी पद रिकामं आहे. इंटरव्ह्यू देऊन बघ ना. झालं सिलेक्शन तर झालं. शेजारच्या काकू प्रीतीला पेपरमधली जाहिरात दाखवत म्हणाल्या. प्रीतीनं आशाळभूत नजरेनं तिच्या सासूकडं पाहिलं. अगं माझ्याकडं काय बघतेस? तुझ्या नवऱ्याला विचार आणि कर तो म्हणेल तसं. त्याला नोकरी लागल्यापासून त्यानं माझं पापड वाळवण्याचं काम बंद केलं. तू नोकरी केली तरी माझी ना नाहीये. सासूबाई म्हणाल्या. त्यामुळं प्रीतीच्या आशा पल्लवित झाल्या. प्रसाद घरी आल्यावर तिनं ही गोष्ट प्रसादला सांगितली. अगं काय गरज आहे नोकरीची? हे बघ, हे काय आहे? प्रसादनं एक लिफाफा तिच्या हातात दिला. प्रीतीनं तो लिफाफा उघडला. अय्या, प्रमोशन! प्रीतीनं आनंदानं उडीच मारली. सरलाताईंनी देवापुढं साखर ठेवली. प्रसादला बढती मिळाली होती आणि त्याच्या पगारातही चांगली वाढ झाली होती. प्रसाद, मी काय म्हणते, त्या इंटरव्ह्यूसाठी जाऊ का मी? ते कॉलेजही आपल्या घरापासून जवळ आहे. सगळं नीट मॅनेज होईल. प्रीतीनं रात्री झोपताना पुन्हा इंटरव्ह्यूचा विषय काढला. अगं काय गरज आहे आता त्याची? माझा पगार सुद्धा वाढला आहे. तू नोकरी नाही केली तरी आपलं काही अडणार नाही, प्रसाद म्हणाला. हो, ते आहे, पण मी सुद्धा स्वतःसाठी एक स्वप्न पाहिलं होतं. पैशासाठी नाही तर अनुभव म्हणून हा जॉब करायची माझी इच्छा आहे, प्रीती म्हणाली. जा ना मग, मला कशाला विचारतेस? तुला जे हवं असेल ते कर. तसंही ते प्रायव्हेट कॉलेज आहे. तिथं नोकरी करायची म्हणजे आधी आपल्याला पैसा फेकावा लागतो. कळलं? जा, कर नोकरी. पैसा तुझ्या माहेरून आण. तसंही आता तुझे दोन्ही भाऊ कमवतात. वरून तुझ्या वडिलांची पेन्शन.
मग काय, पैसाच पैसा. तो पैसा आण आणि रोज खुशाल जा नोकरीवर, प्रसाद एकदम चिडून म्हणाला. बोलताना प्रसादनं असा माहेरच्या लोकांचा विचित्र उल्लेख केला म्हणून प्रीतीला खूप वाईट वाटलं. उगीच पुढं भांडण नको आणि कटकटी वाढायला नको म्हणून तिनं हा विषय बंद केला. पण आयती संधी चालून आली होती. आपण कमीत कमी प्रयत्न करून बघायला हवे होते, हे शल्य प्रीतीच्या मनात सलत होतं. लवकरच प्रसादनं एक मोठं घर घेतलं. या नवीन घरात आपल्याला आपल्या आवडीनुसार वस्तू घेता येतील, घर हवं तसं सजवता येईल असं प्रीतीला वाटत होतं. पण आमचं सगळं आयुष्य काटकसर करण्यात आणि पदरमोड करण्यात गेलं. आता राहिलेले दिवस तरी आमच्या मनानं करू द्या असं म्हणत सरलाताईंनी सगळं त्यांच्याच मनाप्रमाणे केलं. आपल्या पोरामुळं आपल्याला चांगले दिवस बघायला मिळाले, आपल्या कष्टाचं चीज झालं म्हणून सरलाताई आनंदात होत्या. या सगळ्यात मात्र प्रसाद आणि त्याच्या आईनं त्याच्या वडिलांकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. प्रीतीला ते आवडलं नव्हतं. ती त्यांची विचारपूस करत होती, त्यांना खाऊ पिऊ घालत होती. हे प्रसादला आणि त्याच्या आईला मुळीच आवडलं नव्हतं. एक दिवस नेहमीप्रमाणे प्रसादचे वडील दारू पिऊन आले आणि त्यांच्या खोलीत जाऊन झोपले, ते कायमचेच. सज्जनराव गेले त्याचा सरलाताईंवर काहीच परिणाम झाला नाही. उलट त्यांचं प्रीतीला टोमणे देणं, तिच्या चुका काढण्याचं प्रमाण वाढलं होतं. सरलाताईंनी लग्न झाल्यापासून प्रीतीला कधी 4 दिवस माहेरी जाऊ दिलं नाही. प्रीती कधी माहेरी गेलीच तर दुसऱ्या दिवशी प्रसाद तिला घेऊन माघारी यायचा. सासरी घडलेली एकही गोष्ट प्रीती माहेरी सांगत नव्हती. त्यामुळं आपली मुलगी सुखात आहे हा समज प्रीतीच्या माहेरी झाला होता. सगळं चांगलं होईल या आशेवर प्रीती एक एक दिवस पुढं ढकलत होती. प्रीतीनं अनेक वेळा प्रसादला जॉब करण्याबद्दल विचारलं होतं, पण प्रत्येक वेळी प्रसाद त्या गोष्टीवरून प्रीतीसोबत भांडायचा. विषय पुढं वाढू नये म्हणून प्रीती गप्प बसायची. एकदा प्रीती काही कामानिमित्त शेजारच्या घरी गेली होती. नेमका त्या दिवशी प्रसाद लवकर घरी आला. आई एकटीच काय करतेस? प्रीती कुठं गेली? प्रसादनं सरलाताईंना विचारलं. गेली हुंदडायला. घरात बसवतो होय तिला? उठसूट बाहेर जा, याच्या घरी जा, त्याच्या घरी जा, सुरूच असतं तिचं. सरलाताईंनी आग लावायचं काम केलं. तेवढ्यात प्रीती घरी आली. प्रसाद, आज लवकर आलात घरी? प्रीती प्रसादला म्हणाली. हो, त्यामुळं तुझं पितळ उघडं पडलं ना. कुठं गेली होतीस? प्रसाद तिला म्हणाला. कुठं काय, इथंच होते शेजारी. काल त्यांच्याकडून कणिक आणली होती उसनी. आज गहू दळून आणले तर परत केली, प्रीती म्हणाली. काही गरज नाही असं काही संपलं तर शेजारून मागायची. एक वेळ खाल्लं नाही तर मरणार नाही तू, प्रसाद रागानं म्हणाला. घरात काय मला एकटीला खायला लागतं का? प्रीतीही आता चिडली होती. जास्त बोलायचं नाही हां, आपल्या अवकातीत राहायचं, कळलं? आज गेली शेजारी, यापुढं गेली तर याद राखायचं. प्रसाद तोंडाला येईल तसं बोलत होता. सरलाताईंना मात्र दोघांच्या भांडणात आसुरी आनंद मिळत होता.
प्रीतीसोबत भांडण झालं की प्रसाद त्याच्या आईच्या मागं मागं करायचा. प्रीतीसोबत शब्द नाही बोलता तो स्तरलाताईंसोबत गप्पा करायचा. सज्जनराव गेल्यापासून प्रसाद प्रीतीचं बाहेर हिंडणं फिरणंही बंद झालं होतं. प्रीतीला बाहेर जावं वाटायचं, पण प्रसाद प्रत्येक वेळी घरी आई एकटीच राहते, तिला असं सोडून जाणं चांगलं नाही ही सबब पुढं करायचा. प्रीती आणि प्रसादला हवी ती प्रायव्हसी मिळत नव्हती. प्रीती त्यातल्या त्यातही तिचा आनंद शोधायचा प्रयत्न करायची. एक दिवस सकाळी प्रीती रोजच्यासारखी कामं आटपत होती. त्यावेळी तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. प्रसादची ऑफिसची तयारी सुरू होती. प्रीती पडल्यावर सरलाताई मोठ्यानं ओरडल्या. त्यांच्या आवाजानं प्रसाद बाहेर आला. त्यानं ताबडतोब प्रीतीला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी प्रीतीला तपासलं. काही तपासण्या केल्या. थोड्या वेळात प्रीती शुद्धीवर आली. अभिनंदन प्रसाद, तुम्ही बाबा होणार आहात. डॉक्टरांनी प्रसादला सांगितलं आणि प्रसादच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. प्रीतीला कुठं ठेवू आणि काय करू असं त्याला होऊ लागलं. येणाऱ्या या छोट्या जीवामुळं का होईना प्रसाद आता माझ्यासोबत चांगला वागेल. सासूबाई सुद्धा मायेनं बोलतील. बाळाच्या बोबड्या बोलांनी सगळं घर आता गोड गोड बोलेल. आता सगळं चांगलं होईल. प्रीती डॉक्टरांनी सांगितलेली गोड बातमी ऐकून मनातल्या मनात विचार करत होती. खरंच येणाऱ्या छोट्या बाळामुळं परिस्थिती बदलेल की तशीच राहील की अजून बिकट होईल, पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.